आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात सुप्रसिद्ध गायक आणि बासरीवादक श्री राजेंद्र बदाने प्रस्तुत जय हरी विठ्ठल हा भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। प्रथम तुला वंदितो या अतिशय सुंदर बासरी वादनाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। विठू माऊली तू देवदेवाऱ्यात नाही विठ्ठल आवडी प्रेमभाव सुंदर ते ध्यान देवाची या द्वारी विठ्ठल नामाची शाळा भरली। श्याम तेरी बंसी अबीर गुलाल टाळबोळी चिपळीला सावळ्या विठ्ठला काणारा राजा पंढरीचा आई भवानी माझी रेणुका माऊली यमुनीच्या तीर काल पाहिला हरी असे भजन गात मै धरू तिहरधान या भैरवी रागातील भक्तिगीताने या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली। तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू। यावेळी राजेंद्र बदाने माऊलीमुळे अश्विनी सर देशमुख भाग्यश्री गायधनी सीमा जाधव दीपकजी चौधरी या गायक गायकांनी सुमधुर भक्तिगीते सादर करत उपस्थित भाविकांची मने जिंकली। ध्वनी आणि लाईट संयोजन श्री सुरेश कापरे यांचे होते। श्री कालिका देवी संस्थांच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला। मुख्य गायक राजेंद्र बदाने आणि उपस्थितांच्या हस्ते पांडुरंगाची आरती करण्यात आली। यावेळी संस्थांचे अध्यक्ष श्री केशवराव अण्णा पाटील सुभाष तळाजिया राजेंद्र शेळके दत्ता पाटील नितीन लोणारी पांडुरंग माडोकर सुरेंद्र पाटील डॉक्टर प्रतापराव कोठावळे किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठावळे भरत पाटील विशाल पवार आबासाहेब पवार मंदिराचे मुख्य पुजारी पुराणिक गुरुजी हे उपस्थित होते। संस्थांच्या वतीने दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी दिवसभर खिचडी आणि केळीचा प्रसाद वाटप सुरू होते। NCN न्यूजसाठी राजेंद्र बदाने पिंपळगाव नाशिक।